कार्यकर्ता असाल ना तर जरा माणूस म्हणून पहिले तर बुद्धी शाबूत ठेवा आणि मग विचार करा. तुम्ही सगळ्यांना वरबडून आणि लुटून खाणारे लोक आहात. भाजपला विरोध करणं म्हणजे तुम्ही काँग्रेसला समर्थन करतायत का? नाही. काँग्रेसला विरोध करणं म्हणजे तुम्ही बीजेपीचं समर्थन करताय का? नाही. मग तुम्ही नागरिक आहात ना, मग तुम्हाला एवढं तर कळायला हवं की आज ज्या मुलांना लाठ्या बसतायत, जे मुलं एवढा मार खाल्ल्यानंतर सुद्धा स्वतःची हिंमत एकवटून जंतर मंतरची सफाई करतायत आणि परत एकदा उभे राहतायत, ते काहीतरी पुढच्या येणाऱ्या पिढीचा विचार करतच असतील ना. 12 वर्षामध्ये यांनी अख्खी एक पिढी बर्बाद केलेली आहे. आणि ह्या 12 वर्षामध्ये यांनी साधी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली मन की बात सांगितली नाही ना, आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तर दिलेली नाहीत. अशा निर्लज्ज पंतप्रधानाकडनं तुम्ही देशाचं भविष्य बघतात. असो, काही अंधभक्त येतील, याच्यावरती कमेंट करतील, येईल पुळका, त्यांना येऊ द्या. कारण की त्यांनी त्यांचा नेता, त्यांचा पुढारी, त्यांचा बाप मानाचा जो दर्जा त्यांना दिलाय ते आहेत तडीपार आणि चौथी फेल लोक. त्यांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये आणि ज्ञानही शिकवू नये. एक लक्षात घ्या, जे मुलं उद्याच्या पिढीसाठी, आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी झटतायत ना, त्यांनी काय खस्ता खाल्ल्यात त्यांच्या घराला, त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या प्रियजनांना विचारा. तुम्ही घरात बसून अकलेचे तारे तोडू नका. रवींद्र चव्हाण काय म्हणतायत की स्पॉन्सर्ड कोण आहे याचा तपास आम्ही करतोय. आम्हाला शब्द चुकीचे वाटतायत, कारण आम्ही सभ्यतेमध्ये राहणारे लोक आहोत. त्यामुळे तुम्ही बघावं तुमच्या खाली किती अंधार आहे तो. तुम्ही कुठले स्पॉन्सर वापरतात आणि कुठल्या ड्युट्या लावतात, कळलं? त्यामुळे तुम्ही तरी बोलू नये प्रदेशाध्यक्षांनी. काय, जी मुलं, जी तरुण पिढी, ती कुठल्याही पक्षाची असू द्या, ती आज रस्त्यावर उतरली आहेत. अहो, बीजेपीचे कार्यकर्ते तुमचे राजीनामे देत आहेत, तुम्हाला त्यांची दखल घ्यायला वेळ नाही प्रदेशाध्यक्ष साहेब, आणि तुम्ही ड्युट्या लावायच्या गप्पा करतायत आणि स्पॉन्सरशिपच्या गप्पा मारतायत. एक लक्षात घ्या, काय पापाचा घडा भरला ना की माणूस अशाच ठणाना बोंबा मारत फिरतो दुसऱ्याच्या नावाने, समजलं? आणि एक मला आवर्जून सांगायचं आहे की इथून पुढचं शिक्षणाचं भविष्य हे ह्या लोकांच्या हातात जर असेल तर ते बर्बाद होणार आहे. काय, मुलांना होम स्कूलिंग सुरू करून फक्त आणि फक्त बाबा एक शिक्षणाचा भाग समजून घे असं सांगावं लागेल. लिहिता वाचता आलं पाहिजे असं बोलावं लागेल. काय, डॉक्टर विसरा